आता कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार दोन्ही पक्षाची युती होण्याची चिन्ह आहेत। कारण चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाल्याची चर्चा आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने शरद पवार राष्ट्रवादीच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांची युती झाल्याचं बोललं जातं। गडिंग्लज इथल्या हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयात युती संदर्भात बैठक झाल्याची माहिती मिळते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपच्या विरोधात चंदगडमध्ये विकास आघाडीची घोषणा करतायत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, युती आणि महाविकास आघाडी हे परस्पर उभे टाकले असतानाच चंदगडमध्ये मात्र एक वेगळी युती झालेली आहे। ती म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांचा एक मोठा गट त्या परिसरात कार्यरत आहे। त्याच पद्धतीनं अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांचा देखील या परिसरात मोठा गट कार्यरत आहे। हे दोन्ही गट एकत्र येण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केलेली आहे। गडिंग्लज इथल्या कार्यालयामध्ये आता एक बैठक झाली। या बैठकीमध्ये या दोघांना एकत्र आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। असं असताना भाजपचे जे आमदार शिवाजीराव पाटील जे आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, यांच्या गटाला मात्र वेगळं पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आणि संपूर्ण राज्यामध्ये ही पहिली युती आहे जी राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादींमध्ये झालेली आहे। निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आपण पाहू शकतो नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात युती करतायत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।